नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. माझं नाव आहे अध्यक्ष डॉक्टर भाऊराव तायडे, मुंबई, महाराष्ट्र राज्य माजी सैनिक हितकारी संस्था. माजी सैनिक आहात? माजी सैनिक. बरं, आपण माजी सैनिक आहात. अख्खं आयुष्य आपलं देशाच्या रक्षणाकरिता गेलं आणि असं असतानाही आपणावर हे उपोषण करण्याची वेळ का आली? उपोषण करण्याची वेळ आपले जे स्थानिक लोक जे असतात आणि प्रशासन जे असते त्यांना हे जाणवली नाही आहे. कारण माझी जे जनता माझ्या आजूबाजूला जे बसलेली आहे, आम्ही देशासाठी काम केलं, पण हे जे देशभक्त माझे जे आहेत, गरीब जनता आहे, यांच्या हक्का न्यायासाठी मला हा लढाव घ्यावा लागते उपोषणाचा. म्हणजे अशी काय वेळ आली की तुम्हाला उपोषणाला बसावं लागलं? उपोषणाची वेळ म्हटलं म्हणजे असे की गेल्या 2 वर्षापासून सैनिक कॉलनीच्या रोडचं जे काम आहे, नाली आणि काँक्रिटीकरण रोडचं, 2 वर्षापासून आम्हाला शासनाकडे आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार चालूच आहेत. आम्हाला आश्वासन दिलेले आहेत. स्वतः समाज कल्याणमधून अण्णाभाऊ साठेच्या इकडून निधी उपलब्ध झालेला आहे. पण आपले स्थानिक आमदार जे आहेत, मी नाव घ्यायला काही घाबरत नाही, बलवंत वानखडे साहेब आणि शिवो हे तिथे समाज कल्याण ऑफिसला जाऊन त्यांनी तिथे साठलोटं करून ते निधीच्याबद्दल त्यांनी काहीतरी घोळ केलेला आहे. काय साठलोटं केलं? साठलोटं म्हणजे असंच की जे आतापर्यंत आम्हाला थांबवण्यात आलं की निधी पास नाही आहे. पण तो निधीचे त्या उलट टपाली समाज कल्याणने यांना प्रत्युत्तर मागितलं होतं शिवण्णा, की आपल्याकडे निधी उपलब्ध आहे की नाही, असल्यास त्याचा अभिप्राय द्यावा. हे त्यांनी अभिप्राय दिलेला आहे. हे 6/6/2023चं पत्र आहे की निधी उपलब्ध आमच्याकडे आहे असं नगरपालिकेनं स्वतः म्हटलेलं आहे. आणि सप्टेंबरमध्ये त्या रोडचं चलनसुद्धा SBIमध्ये भरल्या गेलेलं आहे. पण आता 24 चालू झालं साहेब, अजूनपर्यंत आमची जे गरीब वस्ती आहे, ते जनता आहे, सैनिक कॉलनीचं तिथं रोड आहे, वयोवृद्ध आहेत, शाळकरी मुलं आहेत की त्यांचे आजारीसुद्धा त्यांच्या कमरेचे खूप वाढलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या सैनिकांनी आतापर्यंत आपलं आयुष्य घरादारावर तुळशीपत्र टाकून देशाचं रक्षण केलं, तरीही त्याच सैनिक कॉलनीचा रोड होत नाही असं तुम्हाला वाटते का? आम्हाला हाच एक शंका येते की ज्या सैनिकांसाठीचे अपयश शासन ठरलेलं आहे, सैनिकांचं त्यांना घेणे देण्याने फक्त जेव्हा 26 जानेवारी येते, 15 ऑगस्ट येते, तेव्हाच फक्त सैनिकांना आठवण करतात. आम्ही वारंवार शासनाला सांगतोय की आमच्या कुठल्याही सैनिकांचा कुठलाही सत्कार करायची गरज नाही, पण त्यांचे जे मागण्या आहेत, त्यांचे जे हक्क आहेत, त्यांना सरळ हाताने तुम्ही द्यावं आणि सरळ हाताने काम करावं. आज हे नौबत आमच्यावर जे वेळ आलेली आहे उपोषणाची, हे केवळ हे स्थानिक लोकांमुळे, या आमदारांमुळे, या प्रशासन नगरपालिकेकडून आम्हाला वारंवार हे चुकीची गाईडलाईन दिलेली आहे की आम्ही प्रस्ताव पाठवला. जेव्हा मी उपोषणचा इशारा डिसेंबरमध्ये दिला, त्याच्यानंतर इथले जे इंजिनियर आहेत, अग्रवाल साहेब आणि शिवो यांनी हा नव्याने आता प्रस्ताव पाठवला म्हणत कलेक्टरकडे आमची फाईल आहे. जेव्हा मी कलेक्टरकडे, कटियार साहेबाकडे मी माझं बोलणं मागच्या आठवड्यात झालेलं आहे की सर, आमच्या सैनिकांच्या रोडची फाईल तुमच्याकडे इतक्या दिवसापासून पडलेली आहे. सर म्हणे असं होत नाही, मी सैनिकांची फाईल कधी थांबवत नाही. कारण हा सुद्धा त्यांना एक आमचा डिफेन्सचा एक त्यांना IAS अधिकाऱ्यांना एक सब्जेक्ट असते, त्यामुळे त्यांना ते जाणवणी होती. पण आमचं म्हणणं एकच आहे की सैनिक कॉलनीचा जो रोड आहे, हा निधी गेला कुठे त्याचं आम्हाला हे उघड करायचं आहे. आणि जे सैनिक कॉलनीचा रोड आणि नाल्या आहेत, अमरावती रोड ते दिलीप वाकांच्या घरापर्यंत जो रोडचा आपला प्रस्ताव गेलेला आहे, ते त्यांनी करून द्यावं. जोपर्यंत ते नाली आणि हेच काम सुरू करणार नाहीत, तोपर्यंत आमचं अमरण उपोषण सुटणार नाही. बरं, तुम्हाला काय वाटते, कुठं गेला असेल निधी? आता यांनी कुठे घालवला? जर 2023चं जर हे निधी आहे, तर 2024 आता एंडिंग आलेला आहे, क्लोजिंगचा वेळ आलेला आहे, पुढचा महिना क्लोजिंगचा आहे. मग हा निधी कुठे जाणार? आता निवडणुका पुढे आहेत, होऊ शकते त्या निवडणुकीसाठी सुद्धा पैसा त्यांनी साठवून ठेवला असेल असंही मला वाटते. म्हणजे हा जो निधी आहे पदाधिकारी निवडणुकीकरता वापरतील असं तुम्हाला वाटते? मला ही शंका आहे, आम्हाला पूर्णपणे शंका आहे. आम्हालाच नाही की आमच्या पुऱ्या रोडच्या त्या कमिटींना पूर्ण हे आहे, शंका आहे की हा निधी कुठंतरी गेलेला आहे. बरं, जर समजा
आपण आमरण उपोषणाला बसले आहात. जर समजा वरिष्ठ पदाधिकारी असतील किंवा इतरही तुम्हाला मानणारे काही लोक असतील, त्यांनी तुमचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुमचा पवित्रा काय असेल? आमचा पवित्र एकच असणार की उपोषण हे आम्ही देशासाठी लढणारे आहोत. आम्ही छातीवरती गोळ्या झेललेल्या आहेत. आम्ही मरणाला कधी घाबरत नाही. जोपर्यंत आमच्या समोर काम चालू होत नाही, GCP लावत नाही, तोपर्यंत उपोषण सुटणार नाही. आमचं इथे डेड बॉडी जरी पडल्या तरी आम्ही त्याला घाबरत नहीं. सर, क्या नाम है आपका? नायक रेखराज सिंह, कहाँ से आए हो? राजस्थान अजमेर। यहाँ आने का उद्देश्य क्या है? यहाँ आने का उद्देश्य हमारे जहाँ पे हमारे पूरे देश के अंदर जहाँ पे सैनिकों पे अन्याय होता है या अत्याचार होता है और सैनिक जो जनता की सेवा कर रहे हैं उनके साथ में जो अपमान होता है उनका साथ देना हमारा कर्तव्य है। आज यहाँ पे आमरण उपोषण शुरू है। जी ताड़े साहब इसमें मेन क्रिएटर है। जी, क्या कहना चाहते हो सरकार से? सरकार को ये कहना चाहते थे कि हम सैनिक लोग जब सीमाओं की रक्षा करते हैं, अपने प्राणों की बाजी लगाते हैं, तो ऐसा क्या हुआ कि हमें सड़कों पे उतरना पड़ा? हमारे सबसे अभी तक के सबसे ईमानदार प्रधानमंत्री दिवंगत अपना लाल बहादुर शास्त्री जी ने जो नारा दिया था जय जवान जय किसान का, उन्होंने इसीलिए दिया था कि जवान सीमाओं की रक्षा करता, देश की रक्षा करता और किसान पेट भरता। आज दोनों ही प्रॉब्लम में हैं। छोटी छोटी सी मूलभूत सुविधाओं के लिए हमें सड़कों पर उतरना पड़ता है। ये क्या कारण है? पहले एक हवलदार बोल देता था कि मेरी ज़मीन किसी ने भूमाफिया ने खा ली है, तो उसका पहले प्रायोरिटी में काम होता था। एक सूबेदार बोल देता था, एक जवान भी बोल देता था कि मेरे जो है ये इस तरीके से अन्याय हो रहा है, तो उसका प्रायोरिटी में दिया जाता था। लेकिन आज सैनिकों को सबसे ज़्यादा अपमानित किया जा रहा है, सबसे ज़्यादा पीछे, यहाँ तक कि उनकी कॉलोनी में सड़क और नालियों तक की मुसीबत है। मैंने खुद ने देखा है, वहाँ पे बच्चे गिरते हैं, स्कूल पे जाते हैं तो बरसात आती है थोड़ी सी तो वहाँ पे कीचड़ हो जाता है, गाड़ियों के सोकल टूट गए हैं, जीना हराम हो गया है। ऐसे हमारे देश का कर्तव्य, प्रशासन का कर्तव्य बनता है कि हम जब रिटायर होकर आते हैं तो हमें पेंशन देती है, हमें टैक्स माफ़ करती है, लेकिन और हमें सुविधा देती है इसलिए कि हम अपनी शांतिपूर्वक जीवन जीवें और माला जपें और भगवान का नाम लें और सैनिक जनता की रक्षा करें। मगर आज हमारे सैनिक सबसे ज़्यादा प्रॉब्लम में हैं। क्या आपको लगता है, आप तो बहुत डिसिप्लिनर लोग रहते हो, यहाँ पे जो राजनीति चलती है, ये राजनीति में या तो सोशल लाइफ में जी ग्राउंड लेवल पर जी डिसिप्लिन है, आपको लगता है? ऐसा है, हम अनुशासित हैं और हम शासन नहीं, सेना का जैसा अनुशासन चाहते हैं देश के अंदर। शासन नहीं, पूरे देश में सेना का जैसा अनुशासन चाहते हैं। अगर सेना का जैसा अनुशासन आ जाए तो आज भी भारत देश सोने की चिड़िया है।